नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म याच्या स्वाध्याय 3.1 ला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? काय सांगितलं आपल्याला? 6 चा काय करायचा आहे? वर्ग म्हणजेच काय? स्क्वेअर करायचा आहे. मग 6 चा स्क्वेअर म्हणजेच काय असतो? 6 मल्टिप्लाय बाय 6 किती झाले? 36. अशाच पद्धतीने कोणाचा करायचा आहे? 8 चा स्क्वेअर म्हणजेच काय होऊन जातील? 8 मल्टिप्लाय बाय 8. स्क्वेअर म्हणजे डोक्यावरती 2 लिहायचे आणि दोनदा त्याच संख्येने गुणायचं. मग 8 जा किती झाले? 64. यांची काय सांगितले आपल्याला? बेरीज करायची. करा बरं ऍडिशन. 6 आणि 4 10. कॅरी आला 1. 1 आणि 3 4. 4 आणि 6 10. काय आलं? वर्गांची बेरीज 100. आता कुणाचा वर्गमूळ आहे म्हणजेच काय? या 100चं वर्गमूळ. हे झालं वर्गमुळाचं चिन्ह. 100चं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय? अशी कोणती संख्या आहे जिला त्याच संख्येने गुणल्यावर उत्तर 100 येईल? मग बघा, 10 मल्टिप्लाय बाय जर का 10 केले तर 10 जा किती होतात? 100. म्हणजेच काय? 10 चा स्क्वेअर केला तर उत्तर काय येते? 100 येते. म्हणजे 100चं वर्गमूळ काय आहे? 10 आहे. म्हणजे वर्गमुळात 100 म्हणजेच काय? तर 10. ऑप्शन सी मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. मग 12 चे अवयव म्हणजे फॅक्टर पाडायचे आहे आणि 15 चे अवयव म्हणजे फॅक्टर पाडायचे आहे. 12 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो? 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 च्या टेबलमध्ये येतो, 3 च्या टेबलमध्ये येतो, 4 च्या टेबलमध्ये येतो, 6 च्या टेबलमध्ये येतो आणि 12 च्या टेबलमध्ये. 15 कुणाच्या टेबलमध्ये? 1 च्या, 3 च्या, 5 च्या आणि 15 च्या. दोघांचे विचारलेले आहेत म्हणजे कॉमन काढा. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे म्हणजे कॉमन काय आला? 1. इथे 3 आहे, इथे 3 आहे म्हणजे काय आला? 3. हे कुणाचे अवयव झाले? 12 आणि 15 चे कॉमन झाले. म्हणजेच काय? 12 आणि 15 यांचे साधारण अवयव म्हणजे 12 आणि 15 दोन्ही मिळून कोणाच्या टेबलमध्ये येतात? तर 1 च्या आणि 3 च्या टेबलमध्ये येतात. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. एक कोणती तरी संख्या दिली बघा, त्याचं वर्गमूळ जर का काढलं तर उत्तर किती येते? 13. मग 13 उत्तर आहे म्हणजेच काय? इथे काय असणार? 13चा स्क्वेअर असणार. करा बरं 13चा स्क्वेअर. 13 इंटू 13. 13 3 जा 39. कॅरी आले 3. 13 1 जा 13 आणि 3 किती झाले? 16. म्हणजेच काय? अंडररूट मध्ये किंवा वर्गमुळामध्ये जर का 169 असतील तर त्याचं वर्गमूळ 13 येईल. म्हणजेच काय? कुणाचं वर्गमूळ 13 आहे? मग 169चं वर्गमूळ 13 आहे. या संख्येची काय करायला सांगितली आपल्याला? दुप्पट म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. करा बरं मग. 2 9 जा 18. कॅरी आला 1. 2 6 जा 12. 12 आणि 1 13. परत कॅरी आला 1. 2 1 जा 2 न 1 3. 338 येईल त्या संख्येची दुप्पट. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्नसंचांचे निरीक्षण करून उत्तर द्या. बघा इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये काय म्हटलेलं आहे? 2 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 1 आणि इथे काय झालं? 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. म्हणजे काय केलं? ह्या ब्रॅकेट मधला फक्त 2 घेतला, या ब्रॅकेट मधला फक्त 1 घेतला आणि इथं मायनसच्या जागी काय टाकलं? प्लस टाकलं. बघा प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. इथे या 2 3 पैकी एक 3 आहे, 2 2 पैकी एक 2 आहे आणि मायनसच्या जागी काय आला आहे? प्लस आलेला आहे. मग इथे कसं होईल? 73 दोनदा आहे म्हणजे फक्त काय घ्यायला लागतील? 73. इथे 72 दोनदा आहे म्हणजे फक्त 72 आणि इथं मायनस आहे, मायनसच्या जागी काय करायला लागेल? प्लस. करा बरं मग. 3 and 2 5. 7 आणि 7 14. 145. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, 2,54,016. किती दिले? 2,54,016.
या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भागतात नाही विचारलंय बघा आपल्याला. मूळ अवयव म्हणजेच काय, प्राईम फॅक्टर. म्हणजे फक्त अवयवांमध्ये फॅक्टरमध्ये फक्त प्राईम संख्या यायला पाहिजे. मग पहा बरं, सगळ्या प्राईम संख्या आहे का, प्रत्येक ऑप्शन मध्ये दिलेल्या संख्या प्राईम आहे. 2 पण आहे, 3 पण आहे आणि 5 पण आहे, सगळे प्राईम नंबर्स आहेत. मग त्यापैकी पहा बरं, आता टेस्ट लावून पहा काय काय दिलं आहे. 2 दिलेला ऑप्शन मध्ये, 3 दिलेला आहे आणि 5 दिलेला आहे. हे डिजिट येत आहेत. मग पहा बरं, शेवटी 6 आहे. 2 ची टेस्ट लागेल का, हो लागते. 2 ची टेस्ट काय सांगते, शेवटी काय पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर 2 ने डिवाइड करता येते, म्हणजे याला 2 ने जाईल. 3 ची टेस्ट काय सांगते, डिजिटची ऍडिशन करा बरं. 2 + 5 + 4 + 0 + 1 + 6. मग 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. 18 3 च्या टेबल मध्ये येतात का, हो येतात. म्हणजे 3 ने सुद्धा याला काय करता येईल, डिवाइड करता येईल. 5 ची टेस्ट काय सांगते, शेवटी काय पाहिजे, 0 आणि 5 पाहिजे. इथे 0 न 5 काही येत नाहीये, म्हणजे 5 ने याला काही डिवाइड करता येणार नाही. 5 कोणत्या ऑप्शन मध्ये दिला होता, डी ऑप्शन मध्ये 5 दिला होता. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, डी ऑप्शन असला पाहिजे. पाहिजे तर आपण चेक करून पाहू शकतो. काय संख्या दिली आपल्याला, 254 16. याला डिवाइड करा बरं याने परत पूर्ण गुणाकाराने. 2 3 जा 6, 6 5 जा 30 होत आहे बघा. करून बघा बरं, 30 ने डिवाइड होते का तर. मग 38,000 किती होतील, 240. किती उरले, 14. त्यावर घेतला 0. 34,000 किती होतील, 120. परत किती उरले, 20. त्यावरती घेतला 1. 36,000 किती होतील, 180. किती उरले आपले, 21. त्यावरती घेतला 6. परत 37,000 210 उरला 6. रिमाइंडर 6 उरतो आहे, म्हणजे पूर्ण भाग काही तिच्याने जात नाहीये. म्हणून ऑप्शन डी मधलं उत्तर आपलं बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, 4 अंकी लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. 4 अंकी लहानात लहान संख्या. मग लहानात लहान संख्या लिहायची असली तर काय करायचा, 1 लिहायचा. 4 अंक विचारले म्हणजे 3 0 ठेवून द्यायचे. मग काय करायचं, ह्या ऑप्शन मध्ये दिलेले जे पण काही पर्याय आहेत त्यांच्यापैकी कुणाचं उत्तर 1000 येतं. आणि ते सगळे कसे पाहिजे, मूळ पाहिजे. म्हणजे कसे पाहिजे ते, प्राईम फॅक्टर पाहिजे, प्राईम नंबर पाहिजे. मग 5 प्राईम आहे, 5 प्राईम आहे, 5 प्राईम आहे. 8 काही प्राईम नाही आहे, चालणार नाही. 5 प्राईम आहे, इथे पण प्राईम, इथे पण प्राईम, हा काही प्राईम नाही आहे, म्हणजे चालणार नाही. प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम प्राईम आणि प्राईम, हा बरोबर आहे. इथे हा प्राईम नाहीये, म्हणजे हा पण चालणार नाही. मग करून पहा बरं यांचा गुणाकार. 5 × 5 × 5 × 2 × 2 × 2. 5 5 जा 25, 25 5 जा 125, 125 into 2 250, 250 into 2 500 आणि 500 into 2 किती होतात, 1000. बरोबर उत्तर येते आहे. म्हणजे सी ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन आहे. 7वा प्रश्न आहे बघा, 2100 चा मूळ गुणनखंड आहे, म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन. परत प्राईम फॅक्टर्स शोधायचे आहेत किंवा मूळ संख्या शोधायच्या आहेत कुणाच्या, 2100च्या. मग पहा बरं, पहिल्या ऑप्शन मध्ये 15 येऊन गेला, कॉम्पोजिट नंबर आहे, प्राईम नाही आहे, चालणार नाही. इथं काय आलं, 35 परत कॉम्पोजिट आहे, प्राईम नाही आहे, दुसऱ्या टेबल मध्ये, तो चालणार नाही. चौथ्याच्यात पहा, इथं 4 आहे, परत कॉम्पोजिट आहे, प्राईम नंबर नाही आहे, दुसऱ्या टेबल मध्ये, तो चालणार नाही. म्हणजे तिसरं ऑप्शन आपला असलं पाहिजे. ऍक्च्युअल करून पाहायचं असलं तर 2100 चे प्राईम फॅक्टर पाडा. प्राईम फॅक्टर पाडताना काय पाहतो आपण, शेवटी 0 आहे, म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 2 ने डिवाइड करा, किती आले, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 0. परत 2 ने करा, 0 येतोय म्हणून 2 5 जा 10, 2 2 जा 4, 2 5 जा 10. शेवटी 5 आहे, म्हणजे 5 ने जाता येईल. 5 1 जा 5, 5 0 जा 0, 5 5 जा 25. परत 5 आला, 5 ने करता येईल. 5 2 जा 10, 5 1 जा 5, 21 3 च्या टेबल मध्ये, 7 नंबरवर, 7 7 च्या टेबल मध्ये, 1 नंबरवर. अशा पद्धतीने आपण प्राईम फॅक्टरायझेशन करतो बघा. मग काय फॅक्टर आले, 2 2 दोनदा आहे, 2 2 दोनदा आहेत. नंतर काय आहे, एक 3 आहे, म्हणून एक आहे बघा. 5 5 दोनदा आहेत, 5 5 दोनदा आहे बघा. 7 आहे बघा, म्हणून इथे 7 पण आहे बघा. म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिलेलं उत्तर आपलं करेक्ट उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला स्वाध्याय 3.1 पूर्णपणे संपलेला आहे.
धन्यवाद.